पर्यावरणाची चिंता आपण करायला पाहिजे असं महानगरपालिका नेहमी म्हणते. पण मी जेव्हा बघतो पर्यावरणासाठी महानगरपालिकेतर्फे जे व्हायला पाहिजे तसं काही दिसत नाही. तिथे तीसरे कृष्ण पिंगाश चौथे गज वक्रते ओम. मैं ओपी सिंह आपका शहर में आपका स्वागत करता हूं। आज आगामी गणेशोत्सव को लेकर मीरा भाईंदर पुलिस आयुक्त और महानगर पालिका की तरफ से एक संयुक्त बैठक आयोजित की गई, जिसमें सारे गणेश उत्सव के मंडल और अन्य पदाधिकारी समाज सेवक भी उपस्थित थे। उनके बीच में जो अतिरिक्त आयुक्त हैं MBBV के निकेत कौशिक जी यहाँ उपस्थित थे। उन्होंने अपील किया है सभी संस्थाओं से कि वे नियमों का, कानून का अक्षरशः पालन करें और ऐसी नौबत ना आने दें कि पुलिस कार्रवाई करे। दत्तात्रेय शिंदे ने उन्होंने जो बात कही, जो अपील कही, वो आपको सुनाते हैं और ये साथ साथ बताते हैं कि यहाँ के विधायक नरेंद्र मेहता ने अपनी तरफ से इस शहर के बारे में क्या चिंता व्यक्त की। आइए जानते हैं। समन्वय बैठक आयोजित की गई थी। इस बैठक में सभी गणेशोत्सव मंडल और यहाँ के जो वरिष्ठगण अधिकारी है, विशेष रूप से यहाँ के लोक प्रतिनिधि और सम्माननीय पुलिस आयुक्त महोदय, इन सभी ने संबोधित किया है। और आने वाले जो उत्सव हैं, गणेश उत्सव, रक्षाबंधन और गोकुलाष्टमी, नवरात्र उत्सव, इसके बारे में सभी को सूचित किया गया है। विशेष सूचना ध्वनि प्रदूषण के बारे में दी गई है। लोगों में जन जागृति के लिए भी इसका उपयोग होगा। डेसिबल की जो मर्यादा दी गई है उसका पालन करने के बारे में और लाउडस्पीकर की परवानगी लेने के बारे में, परवानगी लेने के बाद भी सभी जो डेसिबल का मर्यादों का पालन करने के बारे में सब मंडल को सूचित किया गया है। और आने वाले समय में जितने भी ये सन उत्सव है, सभी उत्सव में सभी नियमों का, कानूनों का पालन करते हुए और पूरे उत्साह भर पूरे इसके इस फेस्टिवल सीजन को अच्छी तरह से मनाने के बारे में सब लोगों को सूचित किया गया है। डिसिबल को लाउड स्पीकर हो या जो भी स्पीकर वहां लगाया है उसकी मर्यादा को पालन करते हुए लगाना चाहिए। जितना डिसिबल दिया है उस डिसिबल के ऊपर वो डिसिबल उसकी जो ध्वनि है उसके ऊपर नहीं होना चाहिए। सर, एक बैठक थी, हर साल ही बैठक ली जाती है, कोई इस साल पहली बार नहीं ली है। पिछले साल के जो अनुभव होते कि क्या कमियां रह गई थी, क्या सुधारना करना चाहिए था, क्या नियम बनाने चाहिए थे, तो हर साल वो जो अनुभव होता है उसके हिसाब से मीटिंग लगाई जाती है। और पुलिस प्रशासन, महानगर पालिका, लोक प्रतिनिधि की संयुक्त बैठक लगाई गई थी ताकि पुलिस प्रशासन ने लिए हुए नियम, महापालिका ने लिए हुए नियम सभी गणेश उत्सव मंडल को अवगत कराया जाए और गणेश उत्सव मंडल की जो कुछ भी तकलीफ है वो अपनी बात यहाँ पे रखे और उसके अंदर क्या निवारण हो सकता है उस दिशा में पहल उठाना। तो आज की बैठक उस दिशा में थी और मुझे पूर्ण विश्वास है कि महापालिका, पुलिस प्रशासन, गणेश उत्सव तीनों एक दूसरे के कोऑर्डिनेशन पे, एक दूसरे की सलाह पे काम करेंगे और शांतिपूर्वक इस साल भी गणेश उत्सव मनाया जाएगा। गणेश मंडळाचे पदाधिकारी, सामान्य नागरिक आणि आज जो आहे हा विशेष बैठक आपण आयोजित केले होते। सनातन धर्माचे आराध्य दैवत गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण सगळे लोक साजरा करणार आहोत। हा सण जो आहे तो एक धार्मिक सण नाही, हा आमची संस्कृतीचे आपलं प्रतीक आहे आणि हा जो सण आहे याचा इतिहास
समाजमध्ये एकता स्थापित करण्याचा आहे आणि त्यामुळे हा विशेष महत्त्वाचा सण आहे. हा सण कशा साजरा करायचे याबाबत शिंदे साहेबांनी, मेहता साहेबांनी, पानपट्टे साहेबांनी सर्वांनी जो आहे बहुमूल्य आपले विचार आणि सूचना दिलेली आहे. बरेचसे गणेश मंडळ आणि नागरिकांनी पण आपले विचार मांडलेले आहेत. ते पण आपण आहे हे फक्त नागरिकासाठी नाही, माझे पोलीस बांधव आहेत त्याच्यासाठी आणि त्याच्या परिवारासाठी पण महत्त्वाचे आहे. परंतु तेव्हा पण प्रशासनचे लोक आणि स्पेशली आमचे पोलीस कर्मी दिनरात पब्लिकची सेवामध्ये यामध्ये आपली ड्युटी करतात. तुमचा सण जो आहे हे आनंदाचा जाईल, त्यामुळे आम्ही जो आहे दिनरात प्रयत्न करतो. माझी एक विनंती आहे फक्त तुमच्याशी की जेव्हा पोलीसचे लोक तुम्हाला काही कानूनचे विषय किंवा जो बाकी जे नियमाचं पालन आहे त्यासाठी जेव्हा तुम्हाला संपर्क करतात किंवा तुम्हाला विनंती करतात तो कृपया करून त्यांना सहयोग द्यावे, हा माझी एक विनंती आहे. दुसरा फक्त जो विषय आहे, आपण जेव्हा एक सण विषय करतो तेव्हा हा आमची जबाबदारी आहे की कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास होता का. आपण जेव्हा श्रद्धाने हे सगळा कार्यक्रम साजरा करतोय, आनंदाने साजरा करतोय, तर हा आमची नैतिक जबाबदारी आहे. तर आपण जो आहे कृपा करून जो आहे असं कुठलाही कृत्य करू नये ज्यामुळे दुसऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होतो. आणि जो लॉ अँड ऑर्डरचा विषय आहे, जर कोणी कुठल्याही व्यक्तीने यामध्ये कुठल्याही समाजघातक व्यक्तीने यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरकृत्य केला तर याची जबाबदारी आमची आहे आणि हा आमची जबाबदारी आम्ही पूर्णपणे जो आहे तुम्हाला ग्वाही देतो की आम्ही पूर्णपणे जो आहे हा कुठलाही यामध्ये गाळबोट लागणार नाही याची आम्ही पूर्णपणे जो आहे हे काळजी घेतो. 100% आम्ही पालन याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा आम्ही जो आहे प्रयत्न करतो. माझी रिक्वेस्ट आहे की अशी कुठलीही परिस्थिती उत्पन्न होती कामा नये की पोलीसमध्ये किंवा हा जो सण जो साजरा करताय त्यामध्ये जो आहे कुठल्याही प्रकारचा क्लॅश होणार किंवा मतभेद होण्याचा काही कारण नाही. अशी कृपा करून परिस्थिती उत्पन्न होऊ देऊ नये की अशा प्रकारचा काही प्रसंग उद्भव होईल असा मला पूर्ण विश्वास असा होणार नाही. मी मागचा इतिहास बघितला आहे, मला पण जास्त वेळ झाला नाही आहे, 1 महिना झालेला जवळपास. मी इतिहास बघितला आहे, खूप चांगली पारंपरिक आणि याची हिस्ट्री जो आहे ते साजरा करण्याची खूप चांगली आहे. अतिशय सुरळीतपणे इकडे जो आहे ते साजरा होतो आहे, श्रद्धाने साजरा होत आहे. माझी विनंती आहे की तशीच आपली ट्रेडिशन आम्ही कायम ठेवू. आपण आगामी काळ सणाचा काल आहे, हे तुमचा हे पुढचा काळ जो आहे ते आनंदाचा जाईल यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझं जे वक्तव्य संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याची मूर्ती 6 फीटपेक्षा जास्त आहे. आपण इथेच आपण चेक करू शकतो. तो किती मंडलाची मूर्ती 6 फीटपेक्षा जास्त असते. हा सण मंडळासाठी काय यावेळी फरक आहे आपण क्लॅरिफाय करू. असो की शाडूची असो ही कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करणार. त्या ठिकाणी महानगरपालिकेने यावर्षी 21 होती, यावर्षी 10 वाढून 31 कृत्रिम तलाव केलेले आहे. त्याची यादी तुम्हाला सगळ्याला सर्क्युलेट केलेली आहे. 6 फुटापेक्षा कुठली मूर्ती असू ती 100% चौपाटीने जाणार. माहिंदरी वेस्टच्या चौपाटीला, माहिंदरी ईस्टच्या चौपाटीला, उत्तर चौपाटीला 6 फुट म्हणजे जास्त.
दरवर्षी असंच काम होतं. आणि आपल्याला गणपती नेमका पावसाळा असतो, त्यामुळे पावसाच्या ढगाळ पावसाच्या लागणारे थोडं वगैरे असल्यामुळे त्यांना पावसात आम्ही क्वालिटी काम होत नाही किंवा सुट्टी ते दरवर्षी माहीत नाही ते विसर्जन विसर्जन होऊ शकत नाही दरवर्षी होते. हा योजना पण प्रत्यक्ष अनुभव असा आहे की मी स्वतःच्या योजना होत नाही. तुमच्या प्रभागाधिकारी फक्त कार्यकारी खात्याकडे अग्निशमनाला वाहतुकीला पोलीस स्टेशनला तुम्ही जाऊन तुम्ही करून घ्या. ही एक योजना तुमची मी मला तरी प्रत्यक्ष बघायला मिळाली नाही. आपल्या महानगरपालिकेचे पानवडी साहेब असले त्यांच्याकडे आहे. सर, नेहमी आपण म्हणतो का पर्यावरणाची चिंता आपण करायला पाहिजे असं महानगरपालिका नेहमी म्हणते, पण मी जेव्हा बघतो का पर्यावरणासाठी महानगरपालिकेतर्फे जे व्हायला पाहिजे तसं काही दिसत नाही. गेली कित्येक वर्ष आम्ही बघतोय. आज आमच्या मंडळाला 6 फुटाची मूर्ती येते सर. पहिली आमची मूर्ती 30 ते 32 हजार रुपयाला यायची, आज ती मूर्ती 70-80 हजार रुपयाला येते, कारण आम्ही इको फ्रेंडली पर्यावरणपूरक मूर्ती आणतो. पण जर जसं आम्ही वसई विरारमध्ये बघितलं, आम्ही पेपरात वाचलं का तिकडे शाडू माती वगैरे हे महानगरपालिकेतर्फे मूर्तीकरांना दिली जाते, पण आपल्या इकडे आजूबाजूला तरी पुढे पाहिलं नाहीये. पण मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं असतं, ते म्हणतात आम्ही देखील देतोय. पण मी जे मूर्तीकरांना ओळखतो त्यांना विचारलं तर त्यांना कोणालाही ही सवलत मिळालेली नाही. दुसरी गोष्ट असं कधी महानगरपालिका करत नाही, पण आपल्या इकडे आपल्या शहरात काही लोक आहेत पर्यावरणप्रेमी आणि श्रद्धेच्या भावाने जे लोक इको फ्रेंडली गणेशोत्सव, इको मंगलमूर्ती असे उपक्रम राबवले. त्याच्यात एक आपले हसू गेलो गुरु उमा त्यांनी हा उपक्रम राबवलेला गेली 7 वर्ष. तर त्यांचं देखील असं म्हणणं आहे, मी पेपरात वाचलं का महानगरपालिकेची उदासीनता दिसून येते या विषयावर. कारण त्यांनी जेव्हा हे प्रयत्न केले, त्यांनी एक्झिबिशन ह्याच हॉलमध्ये लावलं होतं, त्याच्यात देखील त्यांना काही सवलत मिळाली नाही. त्यांनी एक्झिबिशन लावलं होतं गणेश मूर्ती विकण्यासाठी नव्हे तर लोकांमध्ये अवेअरनेस घेण्यासाठी. तर त्याच्यात देखील महानगरपालिकेने हा हॉल त्यांना जेव्हा दिला त्यावेळी देखील त्यांना काही सवलत त्याच्यात मिळाली नाही. त्या व्यतिरिक्त त्यांनी कित्येक वेळा हे प्रश्न उभे केले, तर त्याच्यात पण महानगरपालिकेतर्फे काही त्यांना सवलत मिळत नाही. तर माझा प्रश्न आहे का पर्यावरणाची सेवा किंवा पर्यावरण वाचवा हा फक्त आमचा नागरिकांचाच उद्देश आहे का? महानगरपालिकेचं काही नाही का त्याच्यामध्ये? याचं उत्तर द्यावं अपेक्षा करतो. धन्यवाद. दुसरा विषय, महानगरपालिकेने जे काही आपल्याला प्रबोधनामध्ये जे आपलं विसर्जन करणार आहोत त्याचं सायंटिफिक डिस्पोज कसं करतात ते सुद्धा केलं. गणेश उत्सवासाठी महानगरपालिका कुठल्या प्रकारची फीज घेत नाही ही एक सवलतच आहे. आणि जे काही पर्यावरणपूरक गणपती उत्सव करतील त्यांना कॉम्पिटिशन महानगरपालिकेने आयोजित केली आहे. पर्यावरणपूरक गणपती मूर्ती पीओपीची असेल, पर्यावरणपूरक प्लास्टिकचा सिंगल यूज प्लास्टिकचा वापर केला नसेल, रंगाचा वापर केला नसेल, प्लास्टिकची फुलं वापर केला नसेल, अशा गणपतीचा सन्मान करून आपण त्यांना बक्षीस सुद्धा देणार. असा पण पर्यावरणपूरक जर ऍक्टिव्हिटी गणेश उत्सव असा त्याचा गौरव आम्ही आपल्याला बक्षीस योग्य प्रकारचा सन्मान महानगरपालिका. त्या ठिकाणी पर्यावरण काही दिसत नाही का? मग महापालिकेने पर्यावरणाचा वापर फक्त गणेश उत्सवावरती करू नये, नवरात्र उत्सवावरती करू नये, तर संपूर्ण या संपूर्ण भारतवर्षामध्ये कायदे आहेत का? फक्त महाराष्ट्रात कायदे अतिशय वाईट परिस्थिती आहे. सगळे निर्णय जर कोर्टात होणार असतील तर आपल्या यामध्ये दुर्दैवी दुसरं कोणच नसते. गणपती बाप्पा लोग आ रहे हैं वो एक ही रोड है जो टर्न मार के टाइम
वो जो आपका सवाल है यातायात के बारे में, इसके बारे में भी ट्रैफिक वाले कार्रवाई नहीं कर रहे हमारी तरफ। नहीं करते हैं मगर आपका सवाल पूरा एजुकेशन और थर्ड होता है एनफोर्समेंट। तो पहले जो दो है इंजीनियरिंग और एनफोर्समेंट, सॉरी एजुकेशन, ये कोई पूरे पुलिस विभाग के हाथ में नहीं है, वो एक महत्वपूर्ण हिस्सा है ट्रैफिक मैनेजमेंट का। तीसरा जो सबसे एनफोर्समेंट वो हमारे पास है। तो जो आप बोल रहे हैं वहाँ की भोपाल के बारे में या फिर उसके बारे में, तो इंजीनियरिंग के बारे में जितनी जागृति ज़्यादा हो जाएगी कि वहाँ ट्रैफिक का नियम जो है उसका पालन करना चाहिए, तो हमारे लिए बहुत आसान है। लोगों में ज़्यादा से ज़्यादा जागृति करना जरूरी है। मुझे लगता है कि आने वाले वक्त में वो हो जाएगा। आपका क्या है? उत्सव के समय या दही हंडी उत्सव के समय हम जो हमारे समाज में गाने बजते हैं जिसे हम साझा करते हैं, उस गानों पे हमें थोड़ा प्रतिबंध संकुचित करना चाहिए। जो द्वयर्थी गाने रहते हैं, द्वयभाषी गाने रहते हैं और असली गाने भी हम बोल सकते हैं तरीके से, जो क्लब और कॉन्सर्ट में बजते हैं, उसी को हम अपने समाज के गणेशोत्सव और इसमें बजाते हैं। तो उस विषय में अगर कोई गलत गाने बज रहे हैं, उस पर हमारी प्रशासन क्या करेगी? राहुल सर से भी मेरी पर्सनल मुलाकात हुई थी, उन्होंने कहा था कि हम मार्गदर्शन इस पर देंगे या कोई निर्देश, जैसे हम निर्देश निकालते हैं सभी मंडलों के लिए, उसमें उसकी क्या सूचना रहेगी, उसके ऊपर आप थोड़ा सा प्रकाश डालिए। दूसरी बात ये है कि हम ये सब गणेशोत्सव ऐसा मनाते हैं अध्यात्म की जो हमारे अंदर बीज होती है उसको अंकुरित करने के लिए, पर हम समाज को और क्या दे रहे हो वो भी एक बार सोचिए। उसमें हम बहुत सारे मैसेज अच्छे पास कर सकते हैं जो हमारे भारत के और महाराष्ट्र के विकास के लिए हो। आप लोग से हाथ ध्यान दीजिए और सर का मार्गदर्शन चाहूंगा। ही जी सूचना आहे ही सर्वसाधारणपणे स्वयंशिस्तीचा भाग आहे, स्वतःहून अंमलात आणायची बाब आहे। प्रत्येक गोष्टीला तुम्ही प्रशासनाकडून अपेक्षा करता तर ते कुठलं गाणं लागले, ते गाणं कुठलं लावली, नेहमीच सूचना करतो की साजरा केला जातो, तो उद्देश सफल होतो का हे बघण्याची गरज आहे। आणि त्यामुळे तुम्ही तुमची सूचना आहे आत्ताची की आमच्यापेक्षा जास्त ती गणपती मंडळासाठी आहे, त्यामुळे गणेशोत्सव मंडळाने याबद्दल नोंद घ्यावी। आम्ही निश्चितपणे ज्या ठिकाणी विभत्सता दिसून येते त्यामध्ये जर त्या कायद्याच्या अनुषंगाने ते शक्य असेल त्या ठिकाणी जे कायद्याच्या कलमाचे घटक पूर्ण करतात अशा बाबतीवर निश्चितपणे कारवाई करून प्रत्येक गोष्टीमध्ये कायद्याने कारवाई होत नाही। तुम्ही स्वतः संयम बाळगावा आणि शिस्त बाळगावी अशी अपेक्षा आहे। पुलिस आयुक्त निकेत कौशिक ने जो सावधानी बरतने के लिए कही, जो अपील करी है, उसे सभी नगरवासी, सभी मंडलवासी इसका पालन करेंगे और ये उत्सव अच्छे तरीके से संपन्न हो इसकी जवाबदारी लेंगे। ये नागरिकों से अपील उन्होंने की है और आपका शहर भी अपील करता है कि आप इस उत्सव को अच्छी तरह से सामाजिक उत्सव मना करके और अच्छी तरह से पालन करें नियमों का और सबका पालन करें और अच्छी तरह से उत्सव का आनंद लें। धन्यवाद।